What a joy to see all your smiley faces. किती आनंद होत आहे आम्हाला तुम्हा सगळ्यांचे हसरे चेहरे बघून. Today, by आज- God's grace, it is the 27th year of Students' Prayer Meet. आज देवाच्या कृपेनं तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चर्च मध्ये 27वी विद्यार्थ्यांची प्रार्थना सभा घेत आहोत. That's what Johnny sir told us. जॉनी सरांनी आम्हाला सगळा आराखडा दिला की आम्ही कधीपासून ही सभा घेतोय. फ्रॉम इयर 2000 वी हॅव बीन कंडक्टिंग स्टुडंट्स प्रेयर मीट. That means the first, second, third Students' Prayer Meet that we took, those students today, I don't know, they must be grandfathers? They must be They married, must be parents married now. and having children now. Yes. कारण 27 वर्ष गेली 27 वर्ष जर आम्ही ही विद्यार्थ्यांची प्रार्थना सभा घेत आहोत आणि 27 वर्षांपूर्वी 2000 साली पहिली विद्यार्थ्यांची सभा जेव्हा आम्ही घेतली तेव्हा जे कोणी लहान लहान मुलं होते ते आता मोठे होऊन कदाचित त्यांची लग्न झाली असतील, त्यांना संतानं झाली असतील. Amen. कॅन दॅट कॅमेरा बी स्टॉप प्लीज. Yes, please. थँक्यू. No, it's okay. No problem. Praise God. देवाला धन्यवाद. I greet you all in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशूंच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. And in the name of Jesus, येशूंच्या नावात God will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. आमेन. 1 month, 1 mindset, 1 miracle. एक महिना, एक मनोवृत्ती आणि एक चमत्कार. 1 month, 1 mindset, 1 miracle. एक महिना, एक मनोवृत्ती आणि एक चमत्कार. Because there is only 1 month left, isn't it? कारण की एकच महिना आता जेमतेम ज्या काही परीक्षा येत आहेत त्यांना बाकी राहिलाय. So 1 month, 1 mindset, 1 miracle. तर एक महिना, एक मनोवृत्ती आणि एक चमत्कार. So even those people who are watching us online right now, तर जे सर्वजण आम्हाला आता ऑनलाईन सुद्धा पाहतायत you can fix your eyes on your screens तुम्ही तुमच्या टीव्ही कडे आपलं लक्ष लावा. and God will speak to you. देव तुमच्याशी बोलेल, God will bless you देव तुम्हाला आशीर्वाद देईल and God will strengthen you as well. आणि देव तुम्हाला शक्ती सुद्धा देईल. Amen. आमेन. We'll open our Bibles to Philippians chapter 4 verse 13. फिलिप्पी 4 अध्याय आणि त्यातलं 13वं वचन आपण यावेळेला काढूया. I can do all things through Christ who strengthens me. फिलिप्पी 4 अध्याय आणि त्यातलं 13वं वचन. मला सबळ करणारा ख्रिस्त याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. Praise God. देवाला I धन्यवाद. can do all things through Christ ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करण्यास सबळ आहे who strengthens me. जो मला ताकद देतो. Now this is not just a memory verse, आता हे फक्त एक पाठ करण्यासारखं वचन नाही, but this is a survival verse. पण एक टिकून राहण्यासाठी, निभाव लागण्यासाठी असणारं वचन आहे. This is not just a decoration for your notebook. आणि तुमच्या वहीसाठी फक्त ही सजावट नाही, This is a fuel for your destiny. तर तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेसाठी हे इंधन आहे. Amen. Amen. And this verse means आणि या वचनाचा अर्थ होतो that you are not walking into the examination hall alone. की तुम्ही तुमच्या परीक्षेच्या हॉलमध्ये एकटे जात नाहीये. Christ will be walking with you. ख्रिस्त तुमच्या सोबत जाणार आहे. Christ will stand with you. येशू ख्रिस्त तुमच्या सोबत उभे राहणार आहे. As you write your papers, जसं तुम्ही तुमचा पेपर लिहाल, you are not holding the pen alone. तुम्ही एकटे पेन धरणार नाही, The Lord will hold your hand. तर प्रभू तुमचा हात धरणार आहे And you'll be writing your papers with divine strength. आणि दैवी शक्तीनं तुम्ही तुमचे पेपर लिहिणार आहात. Praise देवाला God. धन्यवाद. That itself should give you confidence. त्यातूनच तुम्हा लोकांना विश्वास प्राप्त झाला पाहिजे You will not only be depending on your की memory, केवळ मी माझ्या स्मरण शक्तीवर अवलंबून राहणार नाही, you're going to lean on the mighty hand of तर God. देवाच्या महान हातावर मी अवलंबून राहणार आहे. You are not limited to your weakness. आणि तुम्ही केवळ तुमच्या अशक्तपणाला मर्यादित नाही, You shall be empowered by His grace. तर त्याच्या कृपेनं तुम्हाला सामर्थ्य मिळणार आहे. So children, तर मुलांनो, don't fear. भिऊ नका, God is near. देव जवळ आहे. So don't worry about anything. तर कशाची काळजी करू नका. When you say I can, जेव्हा तुम्ही असं म्हणाल की मला जमत आहे, you are speaking against fear. याचा अर्थ तुम्ही भीतीच्या विरुद्ध बोलताय. And that is the language of heaven. आणि स्वर्गाची भाषा तशीच असते. And Paul said, पॉल म्हणाला, you have to say I can. तुम्ही असं म्हणायचं की मला जमणार आहे, I can do it. मी करू शकत आहे. Come on, students, say I can. सर्व विद्यार्थ्यांनी म्हणा मला जमणार आहे.
Take me as your Alok sir आणि तुमच्या आलोक सरांसारखं मला घ्या and repeat after me. माझ्या मागून बोला I की can मला जमणार आहे do all things मी सर्व करू शकीन through Christ ख्रिस्ताद्वारे that will strengthen me, जो मला ताकद देईल that will empower me. जो मला सामर्थ्यवान करेल. And so when you say I can, तर जेव्हा तुम्ही असं म्हणाल की मला जमणार आहे you are hoping on God. त्याला तुम्ही देवावर आशा ठेवताय You are having faith in God. देवावर विश्वास ठेवताय And when you say I can do, आणि जेव्हा तुम्ही म्हणताय की मला जमणार आहे do is declaring an action. मी करणार आहे याचा अर्थ तुम्ही कृती करणार आहात असं घोषित I करताय can do it. मी करणार आहे I can write it. मला जमणार आहे मी लिहिणार आहे And when you say all things, आणि जेव्हा तुम्ही म्हणता सर्व काही all things, म्हणजे सर्व काही that means म्हणजे you are cancelling limitations. तुम्ही सगळ्या मर्यादांना रद्द करताय. Praise God. देवाला धन्यवाद. There is no limit. मग मर्यादा नाही Come आता on, say there is no limit with म्हणा me. आता मला मर्यादा नाही There is no limit. आता मला मर्यादेची रेषा नाही Say there is no limit to my knowledge now. म्हणा माझ्या ज्ञानाला आता बुद्धीला आता मर्यादेची रेषा नाही There is no limit to my wisdom now. माझ्या ज्ञानाला आता मर्यादेची रेषा नाही म्हणा. Praise God. देवाला धन्यवाद. And when you say through Christ, आणि जेव्हा तुम्ही असं म्हणता की ख्रिस्ताद्वारे you are announcing your source. याचा अर्थ तुम्ही तुमचा उगम जो आहे त्याला घोषित करताय. Amen. Amen. You are saying from where this thing is coming to आणि me. तुम्ही सांगताय घोषित करून की हे माझ्याकडे कुठून येत आहे. Strength is coming from God. शक्ती मला देवाकडून मिळत आहे. Wisdom is coming from God. ज्ञान मला देवाकडून मिळत आहे. Help is coming from God. मदत मला देवाकडून मिळत आहे. Life is supplied by God. जीवन मला देव पुरवत आहे. Amen. देवाला And धन्यवाद. when you say He strengthens me, आणि जेव्हा तुम्ही असं म्हणाल की तो मला ताकद देतो you are activating divine help. याचा अर्थ तुम्ही दैवी मदत क्रियाशील करताय. Praise God. आमेन. And David says, all my help comes from the Lord who made the heavens and the earth. जसं दावीद म्हणाला की माझी सर्व मदत प्रभूकडून येते ज्या प्रभूने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. So this verse is God's permission slip for courage. तर हे जे वचन आहे ते देवाने परवानगीची दिलेली स्लिप आहे धाडसासाठी. It is heaven's stamp for confidence. आणि स्वर्गाने विश्वासासाठी दिलेला स्टॅम्प आहे. You are stamped with confidence. म्हणजे त्या विश्वासाचं शिक्कामोर्तब तुझ्यावर झालंय. And your spiritual backup in your examination hall. आणि परीक्षेच्या हॉलमध्ये आध्यात्मिक बॅकअप तुझा Amen. असणार आहे हा. You may not know every answer. हे प्रत्येक उत्तर तुला माहितीच असेल असं नाही. Eh? When you open the papers, you may not know all the answers. तुझ्या परीक्षेचा पेपर उघडल्यानंतर प्रत्येक उत्तर तुला माहित असेल असं नाही. But you know the one who gives you wisdom. पण जो तुला ज्ञान देतो तो तुला माहित असेल. Amen. Amen. You may feel weak, तुला अशक्त वाटू शकतं. but you are connected to the unlimited strength and wisdom of God. पण देवाच्या ज्ञानाकडे देवाच्या बुद्धीकडे मर्यादे पलीकडच्या ज्ञानाकडे तुम्ही मग कनेक्टेड असता. You may feel nervous, तुम्हाला कदाचित उदास नर्वस वाटेल. but when Jesus is with you, पण येशू जेव्हा तुमच्या सोबत असतात you will be covered by divine peace. या दैवी शांती तुम्हाला झाकून घेईल. Great peace have they which love the law of God. ज्या लोकांचं देवाच्या नियमशास्त्रावर प्रेम आहे त्यांना महान शांती लाभते. So say it before you study. तर तुम्ही अभ्यास करण्या अगोदर असं बोला. Say it before you revise. आणि तुम्ही रिव्हिजन करण्या अगोदर हे बोला. Say it before you write your papers. तुमचा पेपर लिहिण्या अगोदर तुम्ही हे बोला. Say it when you're walking towards your examination hall. परीक्षेच्या हॉलला जात असताना या गोष्टी बोला. Say it until fear steps aside and peace comes आणि inside. जोवर ती भीती निघून जात नाही आणि शांती येत नाही तोवर हे बोला. Let faith make you to walk in your hall. आणि विश्वासाला तुम्हाला तुमच्या हॉल मध्ये घेऊन जाऊ द्या. Say, God, म्हणा देव बाप्पा walk with me in my examination असं hall. म्हणायचं देव बाप्पा माझ्या परीक्षेच्या हॉल मध्ये तू माझ्या सोबत चल Brighten my mind. आणि माझ्या मनाला उज्ज्वल कर. Fill all the things that I have studied. ज्या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केलाय ते माझ्या डोक्यात भरून ठेव. Let me not forget it. मला विसरू नको देऊ. Because with Christ strengthening you, कारण ख्रिस्ताने जर तुला ताकद दिली your memory will surely respond. तर तुझी स्मरणशक्ती नक्कीच तुला प्रतिसाद देईल. Otherwise, I have seen students, they have studied much, but नाहीतर मी पाहिले काही विद्यार्थी ते अभ्यास बराच करतात when they are about to write the papers, पण पेपर लिहायची वेळ आली the whole paper gets wet. की सगळा पेपर भिजून जातो एवढा घाम येतो. एवढं sweat. एवढा घाम येतो हाताला. Say, Amen. आमेन.
But when you walk in faith, पण जेव्हा तुम्ही विश्वासाने चालता your confidence will rise. मग तुमचा विश्वास वाढेल. Your hand will write clearly. हात सुद्धा स्पष्टपणे लिहील Your mind will start thinking clearly. आणि तुझं मन सुद्धा स्पष्टपणे विचार करायला लागेल And your future will move forward. आणि तुझं भविष्य पुढे जाईल. Amen. आमेन. Remember, you're not walking into your examination hall alone. आणि हे लक्षात ठेवायचं की तुझ्या परीक्षेच्या हॉलमध्ये तू एकटा जात नाहीये. Jesus said येशू म्हणाले in Matthew 28 verse 20, मग त्याचा 28वा अध्याय त्यातलं 20वं वचन, Behold, I am with you. पहा मी तुझ्या सोबत I आहे. will never leave you. मी तुला कधी सोडणार I नाही. will never forsake मी you. तुला कधी टाकणार नाही. Say, येशू I'll साथ be आहे with का? you till the end of ages. आणि या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. And some people think काहींना वाटतं Jesus is there with me at other times, but only when I'm writing my paper, he will not be there. येशू बाकीच्या वेळेला माझ्या सोबत असतात पण मी पेपर लिहितानाच माझ्या सोबत नसतात असं काहींना वाटतं. That time only he will disappear. आणि त्यावेळेलाच येशू कुठे जातात माहित नाही. No. असं नाहीये. That time he'll be more closer to you. उलट त्यावेळेलाच येशू तुमच्या जास्त जवळ येणार आहेत. Amen. Amen. So Christ will be walking with you. तर ख्रिस्त तुमच्या सोबत चालेल. And let me tell you, अजून सांग, when you tap the divine wisdom of God, ज्या देवाच्या दैवी ज्ञानात तुम्ही हात घालाल divine wisdom can answer your papers without any mistakes, तेव्हा ते दैवी ज्ञान तुमच्या पेपरला कुठल्याही चुका केल्याशिवाय उत्तर देईल without any panic. आणि न घाबरता उत्तर देईल. Your memory will respond to your faith. तुझी स्मरणशक्ती तुझ्या विश्वासाला प्रतिसाद देईल. Amen. Amen. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, calm minds शांत मन, will always carry sharp answers. शांत मनात नेहमी तीक्ष्ण उत्तरे असतात. Let your heart be calm. हृदय शांत ठेव, Nothing is going to go wrong. काही चुकीचं होणार नाहीये. Everything will go right for you. सगळं तुझं बरोबरच होणार आहे. If you have believed in Jesus, जर येशूंवर तू विश्वास ठेवलाय things have to go right for तर you. गोष्टी बरोबरच झाल्या पाहिजे Amen. तुझ्या जीवनात. And so what you study with prayer will speak with तर confidence, प्रार्थनेनं जो अभ्यास तू करशील ते विश्वासाने तुझ्या मुखातनं बाहेर पडेल. because you will be powered by grace, कारण की कृपेचं सामर्थ्य तुला लाभेल, not by fear. घाबरून नाही. Amen. Amen. Your focus will shape your future. तुझं लक्ष, तुझा फोकस तुझ्या भविष्याला आकार देईल. And faith will always push out failure from your life. आणि विश्वास नेहमी तुझ्या जीवनातून अपयशाला काढून लावेल. Praise God. देवाला धन्यवाद. Heaven backs disciplined students. आणि स्वर्ग शिस्तबद्ध विद्यार्थ्यांना पाठिंबा देतं. Heaven does not back lazy students. शिस्तबद्ध विद्यार्थ्यांना स्वर्ग पाठिंबा देते, आळशी विद्यार्थ्यांना स्वर्ग पाठिंबा देत नाही. So you have to study. म्हणजे अभ्यास करावाच लागेल. Some will say, oh, I thought going for the meeting means I don't need to study. आता तुमच्यातली काही मुलं म्हणतील, अरे तुम्ही अशी सभा घेता, मला तर वाटलं असल्या सभेला येऊन अभ्यास करायला लागणार नाही. नाही ते लागणारच. नाही, अशा सभा अजून झालेल्या नाहीत. अभ्यास तर करायलाच लागेल. You have to study. अभ्यास करावाच लागेल. Amen. आमेन. But you will become stronger पण तुम्ही बलवान व्हाल because you have Christ with you. कारण ख्रिस्त तुमच्या सोबत आहे. Amen. आमेन. This should not be a worry month. आणि हा महिना तुझा काळजीचा महिना असता कामा नये. Many times अनेक वेळा in the month of January, February, March, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, even when you don't go for gymming, you will become slim only. जरी तुम्ही जिमला गेला नाहीत तरी तुझ्या लक्षात येईल माझं वजन कमी झालं. Because anxiety will make you slim. कारण की दडपण येतं ना, टेन्शन वाढायला लागतं परीक्षेचं. मग या 3 महिन्यांमध्ये तुम्ही आपोआप बारीक होताच. But some people overeat पण मग काही या 3 महिन्यामध्ये जास्त खातात because of tension. कारण टेन्शन फार येतं. So out for tension, sometimes some don't eat, तर टेन्शन मध्ये काही जण अजिबात खात नाहीत some students overeat. आणि काही विद्यार्थी खूपच खातात. See? हे टेन्शनचे 2 प्रकार आहेत. Say, this is my winning month. तर म्हणा, माझा हा जिंकण्याचा महिना आहे. This is my winning month. माझा हा जिंकायचा महिना आहे. I am a winner. मी विजयी आहे. आमेन. But those who don't trust in God, पण ज्यांचा देवावर विश्वासच नाही, this month will be what if? हा महिना त्यांच्यासाठी नाही पण असं झालं तर, What if I fail? नाही पण मी नापास झालो तर, असं असेल. जर तरचा महिना असेल. What if I forget? आणि मी जर विसरलो तर, What if I disappoint my parents? माझ्या आई वडिलांना मी नाराज केलं तर, What if my mind becomes tired? माझं मन दमलं थकलं तर, Even before the examination paper is opened, आणि परीक्षेचा पेपर उघडण्या अगोदरच suddenly if I fall sick, अचानक मी आजारी पडलो तर, panic attack. आणि माझा गोंधळ झाला, घाबरलो तर. See, I know of one student. मला एक विद्यार्थी ठाऊक आहे, He studied, त्याने अभ्यास केला, but when he
was almost entering the examination hall, पण जेव्हा तो परीक्षेच्या हॉलमध्ये प्रवेश करणारच होता, he was panic stricken. त्याला इतकी भीती वाटायला लागली आणि तो गोंधळला. He went home. तर तो घरीच गेला. He didn't even attempt the papers. त्याने पेपर दिलाच नाही, घरीच निघून गेला. And his friend brought the paper at home मग त्याच्या मित्राने घरी पेपर आणला. and he hit his head. मग त्याने डोक्याला हात लावला. He said the paper was so easy. अरे पेपर किती सोपा होता. पण हा गेलाच नाही आतमध्ये, घाबरून घाबरून गोंधळून घरीच निघून आला. So don't fear. तसं घाबरायचं नाही. Amen. आमेन. Go boldly. धाडसाने जायचं. Because some even fall sick before exams. कारण काही विद्यार्थी ना परीक्षेच्या अगोदर आजारी पडतात. Because fear is working harder than their revision. कारण भीती त्यांच्या रिव्हिजन पेक्षा जास्त काम करत आहे. Amen. एवढी घाबरगुंडी झालेली असते. But hear me clearly. पण मला नीट स्पष्ट ऐका, Worry never passed an exam. काळजी कधीच परीक्षा पास करत नाही. Worry never passed an exam. काळजी कधी परीक्षा पास करत नाही. Panic never wrote one single paper. गोंधळ आणि भीती एकाही पेपरला उत्तर लिहित नाही. Fear never improved your memory. भीती कधी तुझ्या स्मरण शक्तीला विकसित करत नाही. But preparation पण तयारी, mixed with prayer त्या तयारीमध्ये मिसळलेली प्रार्थना has the power to change your result. त्याच्या सामर्थ्य आहे तुझा रिझल्ट बदलायची. Are you getting me? तयारीत मिसळलेली प्रार्थना त्याच्यामध्ये कुवत आहे. So do away with panic. तर गोंधळू नका, घाबरू नका. Do away with fear. भीती सगळी सोडून द्या. Do away with doubt. शंका कुशंका सोडून द्या. Study hard अभ्यास चांगला करा. as much as you can. जेवढा अभ्यास करता येईल तेवढा कर. As much as you got your IQ. आणि जेवढं तुझ्यामध्ये बुद्धिमत्ता आहे तेवढा अभ्यास कर. I mean, you cannot be Einstein. म्हणजे आईन्स्टाईन तर तू बनू नाही शकत, पण Don't worry. तुझं डोकं चालतंय तेवढं चालव, अभ्यास कर. If you can be like Pastor Bishop Peter also is enough. बिशप पीटर सारखे जरी तुम्ही झालात तरी बास आहे. Because Bishop Peter has got the wisdom of God. कारण बिशप पीटर मध्ये देवाचं ज्ञान आहे. Amen. आमेन. तर त्यांच्यासारखे झालात तरी बास आहे. Jesus said येशू म्हणाले in Matthew 6:34, मत्थय 6:34 मध्ये, do not worry about tomorrow. उद्याची काळजी करू नका. See, that means worry is like charging your phone without plugging the wire. याचा अर्थ काळजी अशी आहे ना की तुम्ही तुमचा फोन चार्जिंगला लावलेला नाहीये तरी चार्ज होत चाललाय. You know, sometimes you hurriedly just put the cord in the power point कधी कधी तुम्ही तुमची कॉर्ड लावता, घाईघाईने लावून टाकता, and you forget to switch it on. पण स्विच ऑन करायला विसरता. कॉर्ड तर लावली आहे But after 1 hour you say, why my phone is not आणि मग charged? एका तासाने तुम्ही म्हणता फोन अजून चार्ज का नाही झाला. Then somebody at home says, see, the switch is not on. मग घरचं कोणीतरी म्हणतं अरे बटन तू सुरूच केलं नाही, स्विच ऑन कर ना. Say, so you look busy, तर तुम्ही दिसता कामात व्यस्त, but nothing is actually happening. अभ्यासात व्यस्त रादर, पण होत काहीच नसतं. Amen. आमेन. That's why peace can write better answers than panic. म्हणून शांती ना गोंधळ आणि भीतीपेक्षा छान उत्तरं लिहिते. Your calm mind can answer what panic cannot even remember. आणि शांत मन इतक्या सुंदर उत्तरांना आठवण करून लिहून टाकेन की बस, म्हणजे ते कशातूनच होणार नाही. Panic will make you to forget what you studied. गोंधळ काय करेल, तुम्ही जो अभ्यास केलाय तो तुम्हाला विसरायला लावेल. Fear can make you to forget what you studied. भीती सुद्धा तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला विसरायला लावेल. But peace is your secret weapon शांती तुझं एक गुपित शस्त्र आहे that will help you to remember all that you studied. आणि ती शांती तुला सगळा केलेला अभ्यास लक्षात ठेवायला लावेल. शांती. And let me add one secret to you. अजून एक गुपित सांगतो. Some of the things काही गोष्टी that you didn't even study at that time. त्यावेळेला कदाचित त्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास पण केला नव्हता. Maybe some time back, maybe a month earlier you had studied. एक महिना वगैरे अगोदर तुम्ही त्या गोष्टीवर अभ्यास केला होता किंवा ते वाचलं होतं. God will put you to remembrance. पण देव तुम्हाला त्याची आठवण तेव्हा करून देईल. Suddenly he'll fill it in your mind अचानक तुझ्या मनात देव ते घालेल and you will write it आणि तू down. लिहून काढशील. See, God can do anything. देव काही करू शकतो. You have to trust in God. तुम्हाला देवावर विश्वास ठेवावा And लागेल. when you study in faith, आणि विश्वासाने जेव्हा तुम्ही अभ्यास कराल you will see तेव्हा तुम्हाला दिसेल you are able to remember more and more. मला अजून वाढत्या प्रमाणात सगळं लक्षात राहायला लागलंय. Amen. आमेन. Sit in the quietness of a place. एका शांत जागी बसा. Don't sit in noisy places. अशा गोंगाटात कुठे बसू नका. Because quiet preparations का शांतपणे केलेली तयारी
will create a loud success in your life. एक जोरदार यश तुझ्या जीवनात निर्माण करेल. Don't be surrounded by 10 children who are screaming. They are आणि not- 10 मुलं अवतीभोवती जी आरडा ओरडा करतायत त्याच्यात तू अभ्यास करायला बसलाय असं नको करू. Because you may be reading it, but it will be going into somebody's head. कारण त्या 10 मुलांच्या त्या 10 लोकांच्या गोंगाडात तू वाचत असशील पण तुझ्या डोक्यात न जाता काय फायदा आहे. It may be going in their head. ते त्यांच्या डोक्यात जात असेल. And what they are speaking, it will go into your head. म्हणजे तुझा वाचलेला जोरात वाचलेला अभ्यास त्यांच्या डोक्यात चाललाय आणि त्यांचा गोंगाट तुझ्या डोक्यात चाललाय. So what is the use? मग काय फायदा. परीक्षेत लिहिणार काय. गोंगाट. Sit in silence. शांत बसायचं. Study on your own. स्वतःहून अभ्यास करायचा. Take help from some people. काही लोकांकडून मदत घ्यायची. We have Alok sir here. We have Johnny sir here. आपल्याकडे सिनियर मध्ये एक जॉनी सर आहेत आणि आफ्टर दॅट ज्युनियर मध्ये आलोक सर आहेत. You can contact them also. त्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अभ्यासाविषयी न फार शिक्षित मंडळी आहे ही. They can guide you. ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. दोघेही कोचिंग क्लास चालवणारी माणसं आहेत. Amen. आमेन. Your effort today is funding your tomorrow. आज जे तुम्ही परिश्रम कराल त्यातून तुमच्या उद्याला फंड किंवा पाठिंबा मिळेल. What you become tomorrow will depend on what you do to your today. आणि आज तू जे करशील त्यावरून तुझा उद्या ठरेल. If you see Amen. somebody is walking on the road and begging, you know their yesterday was not bright. जर तुम्ही एखाद्याला रस्त्यावर चालून भीक मागताना पाहिलं तर तुमच्या लक्षात लगेच येईल की याचा कालचा दिवस काही उज्ज्वल नव्हता. गत आयुष्याचं उज्ज्वल नव्हतं. Amen. आमेन. He had missed school, तो शाळेत गेलेला नाहीये. missed college. कॉलेजला गेलेला नाहीये. Say, म्हणून त्याची अशी गत आहे. what you sow, तुम्ही जे पेराल you shall reap. तेच कापाल बेटा. So study hard. तर अभ्यास कराल तो चांगला करा. Don't just play around. असंच आपलं खेळ खेळू नका. अभ्यास छान करा. नाही पण मला क्रिकेट खेळायचंय. बाद में खेलेंगे. गली क्रिकेट बाद में खेलेंगे. अपने को कहीं से IPL God खेलना. honors disciplined students. देव शिस्तबद्ध विद्यार्थ्यांचा मान करतो. Amen. Amen. Your future is responding to your daily habits. आणि तुझं भविष्य तू रोज तुझ्या काय सवयी आहेत ना त्या सवयींचा परिणाम आहे. Amen. आमेन. Focus will always attract God's favor. लक्ष दिलं तर त्यातून देवाचा अनुग्रह नेहमी तुझ्यावर येईल. Prayer will sharpen your memory. प्रार्थना तुझ्या स्मरणशक्तीला धार लावेल. That's why before you study, मग pray. अभ्यास करण्या अगोदर सुद्धा प्रार्थना करून अभ्यासाला बसा. Say, Lord, I'm going to study now. असं म्हणायचं की प्रभू आता मी अभ्यासाला बसत आहे. Sharpen my mind. माझ्या मनाला तीक्ष्ण कर. And every day study. आणि रोज अभ्यास करा. Because कारण discipline will defeat your delay. कारण शिस्तबद्धता तुझा उशीर टाळेल. Say, your books are your bridges. तुझी पुस्तकं तुझा पूल आहेत. Yes. तुझी पुस्तकं तुझा ब्रिज पूल आहेत. It's always going to take you further. ती पुस्तकं तुला पुढे नेणार नेहमी. So don't set aside your books. तर Study. पुस्तकं बाजूला टाकू नको. अभ्यास कर. And you are never late. You are being prepared. आणि उशीर कधीच होत नाही. तुझी तयारी सुरू आहे. Some students enjoyed friends for months. काही विद्यार्थी मात्र महिनोन्महिने मित्रांचा आनंद घेतात. And suddenly become monks 1 week before the exam. आणि परीक्षेच्या 1 आठवडा अगोदर संतासारखे बसून अभ्यासाला लागतात. Suddenly they sit in meditation pose. अचानक असं आसन घालून बसणार. मांडी घालून. Because only 1 month is left. का आता 1 महिनाच बाकी आहे 1 week is किंवा left. 1 आठवडाच आता बाकी आहे. So they sit like statues there. आणि मग असे पुतळ्यासारखे बसून राहतात. Without eating, drinking, nothing. खाणं सोडलं, पिणं सोडलं, सगळं सोडलं. And they drink only coffee like holy water. आणि कॉफी पवित्र पाण्यासारखी पितात. And they pray like angels आणि last week, in the last week. आणि प्रार्थना शेवटच्या आठवड्यामध्ये करायला लागतात. Like angels they pray in the last week. देवदूतांसारखं बसून प्रार्थना अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये करायला लागतात. But their books are staring at them like strangers. पण मग त्यांची पुस्तकं त्यांच्याकडे अनोळखी माणसासारखं पाहतात. Book says you have never opened me. आणि पुस्तक म्हणतं तुझी माझी ओळख नाही कारण तू मला कधी उघडलंच नाहीस. तू कोण आहेस. भटाच्या लग्नाला शेंडी बसून तयारी. So heaven is saying, तर स्वर्ग म्हणतं my child, माझ्या मुला miracles love preparation more than laziness. चमत्काराला आळसापेक्षा तयारी आवडते. Amen. आमेन. Bible says in Proverbs 24 verse 27, नीतिसूत्र 24वा अध्याय आणि त्यातलं 27व वचन म्हणतं prepare your outside work first. नीतिसूत्र 24-27 म्हणतं पहिले तुझं बाहेरचं काम तयार कर. Say,
Last minute study is like learning swimming after you fall into the river. शेवटच्या मिनिटाची तयारी म्हणजे नदीत पडल्यानंतर पोहणं शिकणे, ते शक्य नाही. आधी पोहायला शिकलं पाहिजे, मग नदीत पडलो तर प्रॉब्लेम नाही. तुम्ही नदीत पडल्यावर पोहायला शिकताय, ते शक्य आहे का? So early study will save later tears. तर लवकरचा अभ्यास करून घेतला तर नंतरहून रडावं लागणार नाही. So 24, whenever you 27. see some people crying, you should know that they never studied तर before. काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेला रडताना पाहिलं तर समजून घ्यायचं की यांनी अभ्यासच केलेला नाही अगोदर. So then there are dangerous friends who say, take it easy. आणि मग धोकादायक मित्र काही असतात जे त्याही अवस्थेत म्हणतात, ठीक आहे रे, टेक इट इझी रे, काय नाही होत. Life has to be enjoyed, man. आयुष्याचा Bro, मजा घ्यायचा life has to ब्रो. be enjoyed. ब्रो, डोंबल्याचा ब्रो, आयुष्याचा मजा घे म्हणे ब्रो. Come, let's go out. कम ऑन, लेट्स गो आउट, बाहेर जाऊया ब्रो. But you don't realize पण तुम्हाला कळत नाही, they already studied and finished their portion. त्यांनी अभ्यास ऑलरेडी केला, त्यांचा पोर्शन संपला. Why you are still opening your first page? तू अजून तुझं पहिलं पान उघडतो. अँड व्हॉट, कम ऑन, लेट्स गो. कुठे गो? See, and so they want to relax you into regret. तर त्यांना तुम्हाला पस्ताव्यामध्ये आरामात बसवायला लावायचं असतं की बस डोक्याला हात मारून पस्तावा करत बस आता. You often see तुम्ही नेहमी पाहत असा, your friends will knock at your door after they have studied their portion and then they meet you. तुमचे मित्र मैत्रिणी ना, त्यांचा पोर्शन संपला, त्यांचा अभ्यास झाला की तुमच्या घरची बेल मारतात तुम्हाला भेटायला. And you think, आणि तुम्हाला वाटतं तो पण नाही वाचलं, मी पण नाही वाचलं, चला. But you don't know your friends have already studied the whole night. पण तुला माहिती नसतं की तुझा मित्र किंवा मैत्रीण संपूर्ण रात्र अभ्यास करून आलेले आहेत. And you are just turning the first page. आणि तुझं पहिलं पान आताशी तू उघडवता आणि बेल वाजली तर मित्र आला. Destiny does not walk with lazy advisors. आयुष्याच्या ठरलेल्या दिशा आळशी सल्लागारांसोबत चालत नाहीत. Proverbs 13:20 says, नीतिसूत्र 13वा अध्याय आणि त्यातलं 20वं वचन म्हणतं, he who walks with the wise will be wise. जो सुज्ञान बरोबर चालेल, जो ज्ञानांची संगत धरेल तो ज्ञानी होईल. Amen. नीतिसूत्र 13:20. ज्ञानांची संगत धरणारा ज्ञानी होईल, तर मूर्खांची संगत धरणारा कोण गो होईल? So, you know, some umbrellas look big, काही छत्र्या दिसतात मोठ्या, but they leak in the rain. पण पावसात गळतात. What is the use of तो that? big बड़े का umbrella? करे क्या जो गल रहा है. Not every friend is your future helper. प्रत्येक मित्र भवितव्यात तुला मदत करणारा नाहीये. Some say I'm rich. काही जण म्हणतात मी धनवान आहे, I will sit in my father's business. मी नंतर काय माझ्या वडिलांचा व्यवसाय घेईन, मी गल्ल्यावरच बसणार आहे. Why worry? कशाला काळजी करायची, माझ्या वडिलांचा बिझनेस आहे, मी गल्ल्यावरच बसणार आहे. See? And you are roaming with him. आणि तू त्याच्या सोबत फिरतोय, अशा मुलाबरोबर तू फिरतोय. He is not bothered. त्याला काही पडलेली नाही, तो म्हणतो माझ्या बापाचा व्यवसाय, मी शेवटी त्या गल्ल्यावर बसणार आहे. Whether he finishes education or not, म्हणजे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं नाही केलं त्याला पडलेली नाही. he is going to sit in his father's business. तो त्याच्या वडिलांचा बिझनेसच चालवणार. And you roaming with him. आणि तू त्याच्याबरोबर फिरतो. One day you will work in his shop. एके दिवशी त्याच्या दुकानात तुला नोकरी करावी लागेल. गल्ल्यावर तो बसलाय आणि पुढे तू काय करत असशील ते माहित नाही. be wise. तर जरा हुशार राहा. Amen. हुशार राहा. Because wisdom will still increase your value. कारण की ज्ञान ना तुझी किंमत वाढवेल. ज्ञान जर असेल ना आपल्याकडे तर आपली किंमत वाढते. And discipline still builds your confidence. आणि शिस्त स्वतःच्या विश्वासाला वाढवते. And you're completing your education आणि तू तुझं शिक्षण पूर्ण केलं will open doors तर दार उडेल that money cannot knock on. की ज्या दारांना पैसाही वाजवू शकत नाही, Say, पण शिक्षणाने वाजवलं ते your दार. education will take you far. तुझं शिक्षण तुला लांबचा पल्ला गाठायला लावेल. You will gain respect एक आदर मिळतो. मग if you finish your school and your college. शिक्षण पूर्ण केलं, कॉलेज पूर्ण केलं, ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं की आपल्याला एक आदर मिळतो. Bible says in Proverbs 16:16, नीतिसूत्र 16:16 मध्ये बायबल म्हणतं, wisdom is better than gold. सोन्यापेक्षा ज्ञान बरे. Wisdom is better than gold. सोन्यापेक्षा ज्ञान बरे. एवढ्या महाग सोन्यापेक्षा ज्ञान बरे. A golden spoon cannot feed an empty brain. सोनेरी चमचा रिकाम्या बुद्धीला, रिकाम्या मेंदूला, चमचा जरी सोनेरी असेल तरी खाऊ नाही घालू शकत बेटा. Say, it cannot feed an empty brain. रिकाम्या मेंदूला प्लॅटिनमचा चमचाही खाऊ नाही घालत. Money opens doors. पैसा दार उघडत आहे. Money can open shops. पैशाने दारं उघडतील, दुकानं उघडतील, But wisdom alone will open your future. पण ज्ञानच तुझं भविष्य उघडेल. Amen.
So be faithful. तर विश्वासू राहा. Come to church regularly. चर्चला नियमितपणे येत राहा. Read your Bible. बायबल रोज वाचा. Pray. प्रार्थना करा. Choose good friends. चांगले मित्र मैत्रिणी निवडा. And above all, सर्वाहून जास्त honor your father and mother. तुझ्या पित्याचा, तुझ्या आई बापाचा मान कर. Because कारण honor protects your future. तो मान तुझ्या भविष्याला सुरक्षित करेल. And obedience lengthens your life. आणि आज्ञा पालन तुझंच आयुष्य वाढवेल. Ephesians 6, इफिस 6, 2 and 3. 2 आणि 3. Honor your father and mother so it will go well with you. तुझ्या आई वडिलांचा मान कर म्हणजे तुझे चांगले व्हावे किंवा होईल. Are you getting me? कळतंय ना? If you don't honor your father and mother, it shall never be well with you. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा मान केला नाही तर तुमचं कधी चांगलं होणार नाही. A roof protects you more than you realize when the storm comes. एखादं छप्पर तुला इतकं सुरक्षित ठेवत आहे हे वादळ आल्यानंतरच तुला समजणार. Honor is your invisible shield. मान म्हणजे अदृश्य ढाल आहे तुझी. Honor is your invisible shield. आणि मान तुझं मान देत आहे ती तुझी अदृश्य ढाल आहे. You cannot make it without your parents' blessings. आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय तुला नाही जमणार. Every day before you go for your exams, रोज तुम्ही तुमच्या परीक्षेला जाण्या अगोदर take the blessings of your parents आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. and then go and write the papers. मग जाऊन पेपर लिहा. Because कारण then Ephesians 6, 2 and 3 will be applicable in your life. त्यानंतर इफिस करा 6, 2 आणि 3 तुझ्या जीवनात कार्यरत होईल. Because Bible says कारण बायबल म्हणतं Jacob blessed his sons याकोबाने आपल्या मुलांना आशीर्वाद दिले and they became patriarchs. आणि ती मुलं देवाचे महान संदेष्टे सेवक झाले. Even Joseph brought his 2 sons before his old father. योसेफाने सुद्धा आपल्या 2 मुलांना आपल्या वयस्कर वडिलांजवळ आणलं And he said, आणि म्हणाला Father, pray for my children. की बाबा माझ्या मुलांवर तुम्ही प्रार्थना करा. Bless my children. माझ्या मुलांना बाबा तुम्ही आशीर्वाद द्या. And old Jacob laid his hands on his Joseph's children and blessed them. आणि म्हाताऱ्या याकोबाने योसेफाच्या 2 मुलांवर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. They became patriarchs. आणि मग ते सुद्धा देवभक्त झाले, संदेष्टे Tribes were झाले. born out of spoken blessings. त्यांच्याद्वारे बघा बोललेल्या आशीर्वादांमुळे त्यांच्याद्वारे कुळ जन्माला आली. Destinies were shaped by a father's mouth. आणि त्या पित्याच्या बापाच्या मुखातनं त्यांच्या आयुष्याचे संकल्प घडले. Amen. Amen. And what he spoke over them आणि त्यांच्यावर हा बाप जे काही बोलला followed them for generations. पिढ्यानपिढ्या ते त्यांच्या मागे गेलं. हा त्यांचा बाप त्यांच्यावर जे घोषित करून गेला तत्पश्चात ते त्या मुलांच्या मागे पिढ्यानपिढ्या चाललं. Make your parents happy. तुमच्या आई वडिलांना खुश ठेवा. What your parents speak over you तुमचे आई वडील तुमच्यावर जे काही बोलतात has the power to go ahead of you त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तुमच्याही पुढे जायचं. and open doors you have not even knocked on yet. आणि अशा दारांना उघडायचं सामर्थ्य आहे ज्या दारांना अजून तुम्ही वाजवलेलं सुद्धा नाही. Amen. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Genesis 48 verse 20, उत्पत्ती 48 त्यातलं 20वं वचन. he blessed them that day. आणि त्या दिवशी त्याने त्यांना आशीर्वाद दिला. He blessed them that day. त्या दिवशी त्याने त्यांना आशीर्वाद दिला. That day will never be forgotten. आणि तो दिवस कधी विसरला जाणार नाही. The blessed day will never be तो forgotten. आशीर्वादी दिवस कधी विसरला जाणार नाही. उत्पत्ती 48:20. That is the day the children were blessed. आणि त्या दिवशी ती मुलं आशीर्वादी झाली. A blessing is like an address written on your destiny. आशीर्वाद म्हणजे तुझ्या ठरलेल्या दिशेवर लिहिलेला पत्ता आहे. ठरलेल्या संकल्पावर लिहिलेला पत्ता आहे. आशीर्वाद तुझ्यावर तुझ्या आई बापाने घोषित केलेला. It tells favor where to find you. आणि अनुग्रहाला ते सांगत राहतं की हा तुला कुठे सापडेल. What you honor will help you. ज्याला तू मान देशील, ज्याचा तू मान केला ते तुला सहाय्य करेल. आमेन. What you honor will help you. ज्याचा तू मान केलाय ते तुला सहाय्य करेल. So take their blessings seriously. आई वडिलांचे आशीर्वाद गांभीर्याने घ्या. Do not argue your way into the delay. आणि उशिरामध्ये उगीच तुम्ही वादीवाद घालून उशीर करू नका. Receive your parents' prayers. आई वडिलांच्या प्रार्थना स्वीकारा. Carry their words in your exams. आई वडिलांचे शब्द तुम्ही प्रार्थनेला घेऊन जा. Their prayers will sit with you त्यांच्या प्रार्थना तुमच्या सोबत बसतील. even in that examination hall. परीक्षेच्या हॉलमध्ये त्यांच्या प्रार्थना घेऊन जा. त्या प्रार्थना तुमच्या त्या हॉलमध्ये बसतील. Even though they are not physically present, जरी ती आईबाप शरीर रूपाने तुमच्या सोबत त्या हॉलमध्ये नाहीयेत, their blessings will help you त्यांचे आशीर्वाद त्या हॉलमध्ये तुला मदत करतील. because God will honor their prayers. कारण देव त्यांच्या प्रार्थनेचा मान करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. All kinds of blessings take and go to the examination hall. सर्व पद्धतीचे आशीर्वाद घेऊन पेपर द्यायला हॉलमध्ये जा. Take blessings from me in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये माझ्याकडून आशीर्वाद घेऊन जा. Take blessings from
Pastor Jayashree in the name of Jesus. येशूंच्या नावात पास्टर जयश्रींकडून आशीर्वाद घेऊन जा. Take blessings from Johnny sir in the name of Jesus. जॉनी सरांकडून येशूंच्या नावात आशीर्वाद घेऊन Take जा. blessings from Alok sir in the name of Jesus. आलोक सरांकडून येशूंच्या नावात आशीर्वाद घेऊन जा. Take blessings from your parents in the name of Jesus. मम्मी डॅडी कडून येशूंच्या नावात आशीर्वाद घेऊन जा. Because the तुमच्या blessings स्वतःच्या. of the Lord makes one rich. कारण देवाचे आशीर्वाद एखाद्याला धनी करतात. त्याच्या मागे दुःखाची जोड तो लावत नाही वचन म्हणतं. Praise God. तर ते करायचं असतं, ते करायचंच असतं, ते करायलाच लागतं. Blessings travel faster than your resume. आशीर्वाद तुझ्या रेझ्युमे पेक्षा पटकन काम करतील. तेरा रेझ्युमे पहुंचा ही नहीं बट ब्लेसिंग आ गई तो नौकरी लग भी गई. And above all, त्याहून जास्त devote time to study. अभ्यासाला वेळ द्या. And if you don't understand also, do not panic. आणि जरी कळलं नाही तरी घाबरू नका. Because the Bible has an answer for even confused कारण minds. बायबल मध्ये गोंधळलेल्या मनांसाठी पण उत्तर आहे. James 1:5. याकोब 1:5. If anybody lacks wisdom, जर कुणाला ज्ञान कमी पडले let him ask of God. त्याने देवाला मागावे, He will give them generously. देव त्यांना सढळ हाताने ज्ञान देईल. Today, आज. God will give you wisdom generously. देव तुम्हाला सढळ हाताने ज्ञान देईल. In the end, I'm going to pray for you. अखेरीला मी तुमच्यासाठी प्रार्थना तर करणारच आहे. God will give you wisdom generously. आणि देव तुम्हाला सढळ हाताने ज्ञान देईल. But you have to open your mouth पण तुम्ही तुमचं मुख उघडावं लागेल and ask wisdom. आणि ज्ञान मागावं लागेल. Amen. आमेन. Because heaven is not tired of your questions. कारण स्वर्ग तुझ्या प्रश्नांना दमलेलं नाही. God is not irritated by your doubts. देव तुझ्या शंकांवर कुरकुरत नाही किंवा चिडचिड करत नाही. He is ready to pour out clarity into your confusion. देव तुझ्या गोंधळामध्ये स्पष्टता घालायला तयार आहे. Because a question asked is a door opened. कारण विचारलेला प्रश्न उघडलेलं दार आहे. विचारलेला प्रश्न उघडलेलं दार आहे. So you can ask questions even to your professors, to your tuition teachers. तर तुम्ही तुमच्या प्रोफेसरला, तुमच्या शिक्षकांना, ट्युशनच्या शिक्षकांना प्रश्न विचारू शकता. कारण विचारलेला प्रश्न उद्या उघडलेलं दार बनू शकतं. Prayer turns confusion into clarity. प्रार्थना गोंधळाला स्पष्टतेत बदलते. Because you do not only need wisdom, कारण तुम्हाला फक्त ज्ञानाचीच गरज आहे असंही you नाही. need confidence, एक विश्वास लागतो you ना. need boldness, थोडा कॉन्फिडन्स, थोडं धाडस लागतं. and God gives both. आणि देव दोन्ही देतो. He did it for King Solomon. शल्मोन राजासाठी देवाने ते केलं ना. King Solomon was a young king. शल्मोन राजा तेव्हा एक तरुण राजा होता. He didn't know how to lead his subjects. एकदम जवान होता. त्याला राज्य कसं चालवायचं माहित नाही. And so he asked God for wisdom. त्याने देवाला मग सांगितलं, मागितलं की तू मला ज्ञान दे, मला राज्य चालवता येत नाही, मी अजून लहान आहे, जवान आहे. God didn't say, take this 10th standard portion and study. देव असं नाही all म्हणाला night. तेव्हा 10वीचा हा पोर्शन घे आणि अभ्यासाला लाग. No. नाही. God said, देव म्हणाला you sleep तू झोप, and I will put wisdom in मी you. ज्ञान घालतो तुझ्यात. And overnight he became wise. आणि एका रात्रीत तो ज्ञानी झाला. He slept as a fool, got up as a wise man. झोपताना मूर्ख होता, उठला हुशार. Amen. आमेन. And today history knows Solomon as the wisest man who ever lived. आणि आज जगाचा इतिहास शल्मोनाला सगळ्यात हुशार माणूस, ज्ञानी माणूस म्हणून ओळखतो. But nobody asked how he became wise. पण हे नाही कोणी विचारत अख्ख्या जगात की हा शल्मोन राजा एवढा ज्ञानी कसा झाला. And nobody knows also. आणि कोणाला माहिती पण नाही, कोणाला विचारायचं पण नाही अख्ख्या जगात की हा शल्मोन राजा एवढा ज्ञानी झाला कसा. But history books and the world says Solomon was the wisest पण man. इतिहासाची पुस्तकां संपूर्ण जग म्हणतं की शल्मोन राजासारखा ज्ञानी राजा झाला नाही. But the devil doesn't want people to know how he became पण wise. सैतानाची इच्छा नाही ना लोकांना कळावं की शल्मोन एवढा ज्ञानी झाला कसा. But the Bible has the answer. पण बायबल मध्ये उत्तर आहे. Bible says बायबल म्हणतं in 1 Kings 4:29. 1 राजे 4:29 What does it say? काय लिहिलंय उघडा. पहिला God राजे gave 4. Solomon wisdom and very great understanding. देवाने शल्मोनाला ज्ञान दिलं आणि फार मोठा समंजसपणा दिला. Say, a small key can open even a big door. लहानशी चावी सुद्धा मोठं दार उघडू शकते. Say, a small key. 4:29 1 राजे. लहान की पण मोठं दार उघडते. God can upgrade your mind. देव तुझ्या मनाला अपग्रेड करेल. And the Bible says, आणि बायबल म्हणतं the Lord gave him wisdom. देवाने त्याला ज्ञान दिलं. If you read in Proverbs 2:6, नीतिसूत्र 2:6 जर तुम्ही वाचलं, Bible says, बायबल the म्हणतं Lord gives wisdom. परमेश्वर ज्ञान देतो. Come on, say, the Lord gives wisdom. म्हणा माझ्या मागून परमेश्वर ज्ञान देतो. From his mouth come knowledge. त्याच्या मुखातनं ज्ञान येतं. From his mouth come understanding. त्याच्या मुखातून समंजसपणा येतो. Write it down. लिहून घ्या. Proverbs 2:6. नीतिसूत्र 2:6. So I declare over you this evening, का सायंकाळी मी तुमच्यावर घोषित करतो, wisdom will rest on you. ज्ञान तुझ्यावर येऊन वसेल. Confidence will rise in you. विश्वास तुझ्यातला वाढेल. Boldness will clothe you. धाडस तुला नेसवेल. Fear will fall off.
भीती निघून जाईल, Panic will leave you. गोंधळ सोडून जाईल And success will answer your name. आणि यश तुझ्या हाकेला उत्तर देईल, तुझ्या नावाला उत्तर देईल. Praise God. Amen. Look at Daniel. दानिएल Young Daniel. अगदी जवान मुलगा He entered Babylon बाबेल देशात आला, with royal food, शाही अन्न घेऊन. royal wine, सगळं शाही होतं, royal, शाही अन्न, शाही द्राक्षारस, but royal temptation. पण शाही मोहपास सुद्धा. And he said, आणि म्हणाला, I may be in Babylon, मी असीन बाबेल देशात, but पण Babylon will never enter me. बाबेल देश माझ्यात कधी घुसणार नाही. Say, you may live in this world. या जगात तुम्ही राहत आहेत, Let not the world enter you. जगाला तुझ्या जाऊ नको देऊ. तू जगात राहा, पण जग नको तुझ्यात घेऊ. Daniel said, I will live in Babylon. दानिएल म्हटला, मी राहीन बाबेल देशात, I will live in royalty. मी शाहीपणात राहीन, राजकीयपणात राहीन, But this royalty will not enter me. पण हा शाहीपणा माझ्यात नाही घुसणार. He chose vegetables त्याने शाकभाजी साधी निवडली खायला, while others were eating burgers. आणि बाकीचे बर्गर खात होते. दॅट He टू was चिकन eating, बर्गर. he was eating vegetables. तो शाकभाजी खात होता, बाकीचे चिकन बर्गर. He chose prayer while others were choosing parties. त्याने प्रार्थना निवडली, बाकीच्यांनी पार्ट्या निवडल्या. And after 10 days, 10 दिवसांनी Daniel looked fresh दानिएल एकदम ताजा तवाना दिसला. while others were looking like zombies having sugar problem. बाकीचे सगळे झोंबी, सगळ्यांना शुगर, सगळ्यांना डायबिटीज. What you will get if you eat burger? हा, सारखे बर्गर खायले तर काय होणार आहे? हा, जो साखरेचं खाणार त्याला शुगरच होणार. Because discipline gives a glow that makeup can never give you. शिस्त एक चमक देते बेटा, जी मेकअप लावून लावून पण येत नाही. शिस्त एक चमक देते, जी मेकअप मधून पण येत नाही. Daniel decided not to make himself unclean. दानिएलने ठरवलं, मी स्वतःला अशुद्ध करणार नाही म्हणजे नाही. You know, clean fuel शुद्ध असं जे इंधन असतं makes the engine run longer. ते इंजिनला फार काळ टिकवतं. पेट्रोल शुद्ध पाहिजे, गाडीचं इंजिन खूप वेळ चालतं. Amen? Amen. Some use kerosene in the place of petrol काही जण पेट्रोलच्या जागी घासलेट वापरतात, and it lets out more smoke, मग कितीतरी धूर बाहेर येतो रस्त्यावर गाड्यांमधून, and that same smoke kills them. आणि तोच धूर त्यांना ठार मारतो. Clean habits स्वच्छ सवयी will always produce bright future. उज्ज्वल भविष्य निर्माण करतात. स्वच्छ सवयी स्वच्छ आणि चांगल्या शुद्ध पाहिजेत. And so when the exams of Babylon came, तर बाबेल देशातली जेव्हा परीक्षा त्याच्या समोर आली, Bible says बायबल म्हणतं Daniel was found 10 times better than the rest. दानिएल तर इतर लोकांपेक्षा 10 पट चांगला सापडला. Not because he was lucky, आणि लकी होता म्हणून नाही, but because he was faithful, पण विश्वासू होता म्हणून, because he was disciplined, शिस्तबद्ध होता म्हणून. because Daniel prayed 3 times a day. कारण दानिएल दिवसातनं 3 वेळा तर प्रार्थना करायचा. He studied also, but he prayed also. अभ्यास पण केला, प्रार्थनाही केली. Amen. आमेन. And Daniel 1:17 lets out a secret. आणि दानिएल 1:17 आपल्याला एक रहस्य कळतं. Do you want to know the secret? ते रहस्य जाणून घ्यायचंय का? How many want to know the secret? किती मुलांना ते रहस्य जाणून घ्यायचंय? Okay, it's in your Bible, Daniel ठीक आहे. 1:17. तुझ्या बायबल मध्ये आहे, तुझं बायबल उघड. दानिएल 1:17. God gave Daniel knowledge and skill. देवाने दानिएलला विद्येत बोधात निपुण केले. Praise God. विद्येत बोधात ज्ञान यात निपुण केले. Come on, say it. म्हणा, God gave. देवाने, Now you have to mention your name. Okay. स्वतःचं नाव तिथे घालायचं. Say, God gave. म्हणा, देवाने मला, Put your name. नाव घाल. देवाने, God gave so and so knowledge and skill. देवाने XYZ ला विद्या व बोध व ज्ञान दिलेलं आहे. God will give me knowledge and skill. देव मला विद्या बोध आणि ज्ञान देईल. Say it loudly, children. जोरात बोला. God will give me wisdom and knowledge and skill. देव मला विद्या बोध व ज्ञान देईल. आमेन. Say, always know, नेहमी जाणा, a sharpened pencil धार लावलेली जी पेन्सिल असते ना, writes better than a beautiful pencil. ती छान लिहिते ना. एक पेन्सिल जी नुसती दिसायला चांगली आहे, त्याहूनही जास्त जिला धार आहे, जिचं टोक चांगलं शार्प केलेलं आहे शार्पनरनी, ती छान लिहिते. Amen. आमेन. So is your pencil sharpened तर तुझ्या पेन्सिलीला तू धार लावली का? or टोक it टोक only looks beautiful? का दिसायलाच नुसती चांगली तुझी पेन्सिल? My God helps prepared children. माझा देव तयारी झालेल्या मुलांना मदत करतो. माझा देव ज्या मुलांची तयारी झालेली आहे
त्यांना मदत करतो. Your memory will not fail in Jesus' name. तुझी स्मरणशक्ती येशूंच्या नावात निकामी होणार Your नाही. peace will not fail you in Jesus' name. तुझी शांती येशूंच्या नावात अपयशी ठरणार नाही. Your effort will not be wasted in Jesus' name. तुझी मेहनत येशूंच्या नावात अपयशी होणार नाही. Your smile will not be gone in these 2 months in Jesus' तुझे name. हास्य या 2 महिन्यात गायब होणार नाही. Your results will surprise you in Jesus' name. तुझा रिझल्ट तुला आश्चर्याचा धक्का देईल येशूंच्या Your नावात. future will open up for you in Jesus' name. तुझं भविष्य तुझ्यासाठी उघडेल येशूंच्या नावात. Say. आमेन. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Deuteronomy 28 verse 12, अनुवाद 28:12 the Lord will bless the work of your hand. देव तुझ्या हातच्या कृत्यांना आशीर्वादित करेल. Praise God. आमेन. Your revision will be your ladder. तुझी रिव्हिजन अभ्यास तुझी शिडी असेल. Prayer will always sharpen your memory. प्रार्थना नेहमी तुझ्या स्मरणशक्तीला तीक्ष्ण करेल. Amen. आमेन. So keep on studying, तर अभ्यास करत राहा, keep on praying, प्रार्थना करत राहा, but don't study so much that you will be sleeping in the examination hall. पण एवढंही रात्रभर अभ्यास करू नका की नेमकं परीक्षेच्या दिवशी हॉलमध्ये जाऊन झोपला. Amen. का अनेक रात्री झोपलेलाच नाही. And even if you fail, आणि जरी तू नापास झाला, God forbid if you fail, देव न करो तू नापास झालाच, do not lose your heart. तरी नाराज नाही व्हायचं. नाराज होऊ नका. नाराज होऊ नका. Amen. आमेन. I'm talking about the extremes. म्हणजे मी अगदी पराकाष्ठेल्या गेलेल्या गोष्टी, अतिशयोक्तीच्या गोष्टी बोलतोय की जरी समजा देव न करो तू नापास झाला तरी नाराज होऊ नको. Life has many exams, आयुष्यात अनेक परीक्षा येतात. and if you fail in one, एकात जर नापास झाला you are not stamped as a failure. तर तुझ्यावर अपयश असं काही स्टॅम्प लिहिलेलं नाही. You only failed an attempt. तू नापास झाला तर परत प्रयत्न करायलाच. Just first attempt you missed. पहिल्या प्रयत्नात You नापास will get झाला, a second attempt. दुसरा Don't worry. प्रयत्न कर. You have not lost on your destiny. काय आयुष्याची दिशा तर त्यातनं गेली नाही ना. Rise again. परत वर ये Adjust your strategy. आणि जे काही तू ठरवलंय ते नीट ठरव. Walk with confidence. विश्वासाने चाल. Next time you will win. पुढच्या वेळेला जिंकशील, म्हणजे पास होशील. Amen. आमेन. God will always give you grace to improve. देव नेहमी तुला कृपा देईल God will सुधारायला. always give grace to rise. देव नेहमी तुला कृपा देईल वर यायला. God will always give grace to rebuild your देव life. नेहमी तुला कृपा देईल तुझं जीवन परत बांधायला. Amen. आमेन. Many who have started with failure अनेक ज्यांनी अपयशाने सुरुवात केली later shined नंतर चमकले, because they stayed confident in God. कारण देवावरच्या विश्वासात राहिले म्हणून They didn't give up. हार नाही मानले. And Johnny sir was telling me, जॉनी सर मला म्हणवते from the age of 30 to 50, there were many who wrote their 10th papers. and 30 ते passed. 50च्या वयातले 30 ते 50च्या वयातले पण अनेक आहेत ज्यांनी नंतरहून पेपर लिहिले आणि पास झाले. After they heard my message, माझा उपदेश ऐकल्यावर they said, we want to complete our education. त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही आमचा अभ्यास पूर्ण केला पाहिजे, डिग्री पूर्ण केली पाहिजे. 30 नंतर 30 पासून 50 पर्यंत सुद्धा अनेकांनी माझे मेसेज ऐकल्यानंतर डिग्र्या पूर्ण केल्या आहेत. Yes. So they could tell everybody, की ते सगळ्यांना सांगू शकतील मी metric pass आहे, मी पास आहे, मी graduate आहे. मी ग्रॅज्युएट आहे. Even if nobody asks, they will say, I am a degree holder. कोणी विचारलं नाही तरी म्हणतील माझ्याकडे डिग्री आहे. Proverbs 24:16. नीतिसूत्र 24:16. The righteous may fall 7 times, नीतिमान कदाचित 7 वेळेला पडेल but they will rise again. पण परत उठेल. Because falling is not the end. कारण पडणं अंत नाही, Staying down is the danger. खालीच राहणं धोका आहे. Amen. पडल्यानंतर उठायचं जरूर, तिथेच नाही राहायचं. You are not finished. अजून काही तू संपला नाहीस. You are being formed. तुला आकार दिला जातो, You are being shaped. तुला आकार दिला जातोय, तुला घडवलं जात आहे. If you see David, जर तू दाविदाला पाहिलं he looked slow compared to his brothers. तर दावीद त्याच्या भावंडांपेक्षा थोडासा स्लो वाटला, हळू वाटला. Isn't it? David looked slow. दावीद जरा हळू He म्हणजे lived स्लो, a slow life. थोडंसं हळूवार जीवन जगत होता I mean, दावीद. who is going to run when you have sheep around you? का आपल्या अवतीभोवती जेव्हा मेंढर असतात तेव्हा कोण धावणार आहे? Isn't it? ना ते जीवन असं थोडं रिलॅक्स आणि आरामातलं हळूहळूच असतं. It's a relaxed life. रिलॅक्स जीवन होतं दाविदाचं त्याच्या His भावंडांपेक्षा. brothers were soldiers. त्याची भावंड सैनिक होते He was a shepherd. आणि हा मेंढपाळ. They all looked like racing horses, तर त्याची भावंड सगळी अशी घोड्याची रेस खेळल्यासारखे घोडे दिसायचे. while David looked like a snail. आणि दावीद एकदम त्यांच्या समोर कसा कासवासारखा दिसायचा. But David did not panic. पण दावीद कधी गोंधळला नाही, He stayed faithful विश्वासू राहिला. in his worship,
त्याच्या आराधनेत He stayed strong in his forgiveness. आणि क्षमा करण्यात सुद्धा तो बलवान राहिला He trained with his sling every day. आणि रोज त्याची गोफण घेऊन तो तयारी करायचा Focused in training his अगदी sling. लक्ष लावून ट्रेनिंग करायचं God said, देव बोलला David, दाविदा don't worry. काळजी नको करू Train with your sling. अगदी तुझी गोफण घेऊन तुझी ती गिलवर घेऊन तू ट्रेनिंग घेत राहा So he used to keep one target there and then hit on it. ते एक एक टार्गेट ठेवून त्याला तो मारायचा Amen. Amen. His brother said, काय करतो तू? त्याची भावंड म्हणायची तू काय करतो आम्ही सोल्जर्स झालो, तू इथंच आहे. आम्ही सैनिक आहे तू इथंच आहे अजून आम्ही बंदूक धरायला स्टार्ट केलं, तू आता गिलवर आहे आता. आमच्या हातात बंदुका आल्या तू गिलवरच घेऊन फिरतोय So he looked very slow. तर दावीद त्याच्या भावंडांपेक्षा हळूहळू दिसायचा हा माझा अर्थ आहे But what looked slow पण जे असं हळू दिसलं was actually silent preparation. गोगलगाई सारखा शांतपणे तयारीत होता ऍक्च्युली Amen. आमेन Your sling today is your books, आज तुझी गिलवर तुझी पुस्तक आहेत your education, तुझं शिक्षण आहे your discipline. तुझी शिस्त आहे And when it is mixed with worship, आणि त्यात आराधना मिसळली mixed with praise, प्रार्थना स्तुती मिसळली What will सुवर्ण योग. happen? काय होईल it can bring every Goliath down. प्रत्येक गोलात खाली येईल तो सुवर्ण योग होईल Say, God is preparing you देव तुमची तयारी करतोय to meet your Goliaths. की तुम्ही तुमच्या गोलातला भेटू शका God is preparing you देव तुमची तयारी करतोय for a crown and a throne. एक मुकुट आणि एक सिंहासन तुला द्यायची That's why 1 Samuel 17:37 says, म्हणून 1 शमूएल 17:37 म्हणतं see the language of David. दाविदाची भाषा इथे तुम्ही The वाचा Lord who delivered me will deliver me again. ज्या देवाने मला सुटका दिली तो देव मला परत सुटका देईल 1 शमूएल 17:37 Jesus said, the last shall be first, येशू म्हणाले ना जे शेवटचे ते पहिले होतील and the first shall be last. आणि जे पहिले ते शेवटचे होतील If you are last, जर तू शेवटचा आहेस you'll be first. तू पहिला होशील People will say, लोक म्हणतील हा तर लास्ट होता, हा शेवटी होता एकदम आता एवढं पुढे गेला असा कसा? कसा गेला त्यांच्या बरोबर येशू होता. आमेन Say that. आमेन येशू साथ आएगा Say, तभी तो अद्भुत काम सब करेगा don't worry, you may look very slow. तुम्ही दिसायला एकदम गोगलगाई सारखे हळू दिसत असाल Very soon you will take off. फार लवकर तुम्ही झेप घ्याल See, slow cooking makes best food. हळूहळू स्वयंपाक केल्याने चव उत्तम येते धीमी आंच पर कड़छी घुमाइए Amen. तो टेस्ट अच्छी आएगी And quiet preparations, आणि शांतपणे तयारी कर it creates sudden promotion. त्यातनं अचानक बढती तयार होते Amen. Amen. And later God shot David so far ahead आणि त्यानंतर देवाने दाविदाला इतकं पुढे नेलं that he became the next king of Israel. की इस्रायलचा तो पुढचा राजा झाला While his brothers remained soldiers all their आणि lives. भावंड तर सैन्यात सैनिकच राहिले कायमचे See? हा राजा झाला देशाचा They were hares. He was like a snail, तो गोगलगाई सारखा कासवा सारखा ते ससे होते but he took off. पण नंतर त्याने जी झेप घेतली Say, destiny can change suddenly when faith meets with faithfulness. विश्वासूपणा जर भेटला ना ही जर भेट झाली विश्वासूपणाशी आपली तर मग आयुष्याची ठरलेली दिशा अशी झेप घेते Faith should meet with faithfulness. विश्वासूपणाला भेटायला हवा Then suddenness will happen. मग अकस्मात घडून येतं Amen. आमेन You know, elevators, when they move up, they don't make noise. तुम्हाला माहिती आहे एलिव्हेटर म्हणजे लिफ्ट जेव्हा वर जात असते आवाज करत नाही But when you climb the steps, पण आपण जर पायऱ्या चढल्या it makes lots of noise. तर फार आवाज येतो You children may be knowing while you climb the staircase of your school, तुम्हाला माहिती असेल ना मुलांना तुम्ही तुमच्या शाळेचे जिने जेव्हा चढता how much noise it किती creates. आवाज येतो ना But elevator, there is पण no जर noise. लिफ्ट मधून जात असाल तर त्याचा काही आवाज येत नाही And it takes you higher than your stairs. आणि लिफ्ट तुम्हाला जिन्यापेक्षा उंच नेते Amen. Amen. God can overtake your life. तसं देव तुम्हाला अगदी उंच घेऊन जाऊ शकतो He can take you from देऊ glory शकतो. to glory. गौरवातून गौरवाकडे नेऊ शकतो If he can do that for me, he can do for you. माझ्यासाठी करू शकतो तर तुमच्यासाठी का नाही Amen. आमेन I saw a clip of a small boy. मी एका लहान मुलाविषयीने एक व्हिडिओ क्लिप पाहिली He was opening his book, तो त्याचं पुस्तक उघडत होता placing both hands on the page, आणि दोन्ही हात पानांवर ठेवत होता then placing his hands on his head आणि मग दोन्ही हात पानावर ठेवून आपला एक हात डोक्यावर ठेवत होता like he was transferring the data by Bluetooth from book to brain. की ब्लूटूथ न डेटा ट्रान्सफर करतात तसं पानात न मेंदूत अभी तक ऐसी टेक्नोलॉजी आई नहीं जब आएगी हम बताएंगे अभी तक ऐसी टेक्नोलॉजी आई नहीं कैसी ये ऐसी
And see, heaven must be smiling on him मग स्वर्ग हसत असेल ना त्याला बघून and saying, my child, आणि म्हणत असेल बेटा wisdom does not travel by Wi-Fi. बेटा वायफाय नी ज्ञान येत नाही बेटा You have to read it, वायफाय नी ज्ञान येत नाही वाचावं लागेल isn't it? एक आमेन आला दुसरा आला You cannot download knowledge ज्ञान डाउनलोड होत नाही बेटा without reading the chapter. अध्याय वाचल्याशिवाय ज्ञान डाउनलोड होत नाही Prayer plus pages produce progress. प्रार्थना आणि पानं प्रगती तयार करतात ते- प्रार्थना आणि अभ्यासाची पानं प्रगती पैदा करतात Sleeping with your book under your pillow उशीखाली पुस्तक ठेवून will not push information into your brains. झोपताना उशीखाली पुस्तक ठेवून सकाळी सगळी ती माहिती डोक्यात गेलेली नसणार आहे Some people, काही लोक some children, काही मुलं they open the book पुस्तक उघडतात and keep staring at it आणि बघत राहतात as though the book owes you. जणू काही त्या पुस्तकाने तुझ्याकडनं काही उधार And घेतलंय automatically it will reveal all the secrets. आणि आपोआप आता ती उधारी वसूल होणार आहे No, you have to read it. वाचायला लागणार आहे बघूनही चालणार नाहीये Only pana, असंही चालणार नाहीये it will not work. वाचावं लागणार आहे Amen. Amen. That's why Proverbs 16:3 says, म्हणून नीतिसूत्र 16:3 म्हणतं commit your work to the Lord and your plans will succeed. तुझं काम देवाच्या हाती दे तुझ्या योजनेला यश येईल Praise God. देवाला धन्यवाद. Are you going to study hard? आता अभ्यास करणार की नाही Are you keeping your bats aside and your ball aside? आता बॅट बॉल साईडला ठेवून दिला का नाही Yes. व्हिडिओ गेम्स Video games aside, व्हिडिओ गेम बाजूला टाकलाय का your friends aside. मित्रांना बाजूला ठेवलं का There was a young girl who testified. एक तरुण मुलगी होती तिने साक्ष दिली She once failed an important exam, एकदा ती एका महत्वाच्या परीक्षेत नापास झाली and that failure hit her harder than she expected. आणि ते जे अपयश आलं त्यातनं तिला फार म्हणजे आघात बसला She began to feel ashamed, तिला लाज वाटायला लागली and she stopped believing in herself. आणि मग स्वतःवरचा तिचा विश्वास उडाला And slowly she stopped believing even in God. आणि हळूहळू देवावरचाही विश्वास तिचा उडाला She told herself, ती स्वतःला म्हणाली maybe I'm not able to study. कदाचित मला अभ्यास करायला येतच नाही I'm not made for studies. मी अभ्यासासाठी बनलेच नाही बहुतेक Maybe I'm not smart enough. कदाचित मी एवढी स्मार्ट नाहीये Maybe my life has already decided my fate. कदाचित माझ्या आयुष्याने माझं नशीब ठरवलेलं आहे And she began to withdraw. आणि ती मागे मागे जायला लागली सगळ्यातनं माघार घ्यायला लागली She avoided the books. पुस्तकांना टाळायला लागली Then she avoided the church. मग चर्चला येणं टाळायला लागली She avoided even having dreams of the future. स्वप्न भविष्याची स्वप्न पाहणं टाळायला लागली One Sunday evening, एका रविवारी सायंकाळी she was forced by her mother तिच्या आईनं तिला बळजबरी केली to come to church. की तू चर्चला चल The mother said, today is students' prayer meeting. आई तिला म्हणाली की आज विद्यार्थ्यांची प्रार्थना सभा You आहे have to come with me. तुला चर्चला यावंच लागेल चल So she sat in the corner तर बळबळ आली कोपऱ्यात बसली with her arms crossed, आणि असे हाताला घडी heavy heart. एकदम जड हृदय And that time I had said, त्याला मी बोलत होतो Proverbs 24:16, नीतिसूत्र 24:16 the righteous may fall 7 times, की नीतिमान 7 वेळा जरी पडला but they will rise again. तरी परत वर येईल And something inside her broke. आणि तिच्या आत तेव्हा काहीतरी तुटलं And she realized आणि तिला कळलं that failing was not the end of her story, की अपयश आणि नापास होणं माझ्या कथेचा अंत नाही but staying down was. पण मी जर खालीच बसून राहिले माघार घेतली तर ते कायमचं अपयश. That day she went home, मग ती घरी गेली knelt by her bed, त्या दिवशी घरी गेली तिनं गुडघे टेकले made a small prayer. छोटीच प्रार्थना केली Lord, प्रभू if you can still use me, अजूनही तुला जर माझा वापर करता येत I will असेल try again. तर मी परत प्रयत्न करीन She did not become a genius overnight, आणि एका रात्रीत काही ती जिनियस झाली नाही but she became consistent. पण एक सातत्य आयुष्यात आलं She made a simple timetable आणि एक छोटं सिंपल तिनं वेळापत्रक बनवलं and started studying आणि अभ्यास करायला लागली a little every day. थोडं थोडा रोज अभ्यास केला Prayed before studying, आणि अभ्यासा अगोदर प्रार्थना केली asked doubts without fear. आणि न घाबरता ज्या शंका होत्या त्या विचारल्या Slowly her confidence returned. हळूहळू विश्वास तिचा परत आला Her marks improved. मार्क तिचे सुधारले Her teachers noticed the आणि change. शिक्षकांना पण बदल आढळला And तिच्या the family started believing in her again. आणि तिचा परिवार परत तिच्यावर विश्वास ठेवू लागला She failed once, एकदा नापास झाली but she did not fail again. पण परत
मेहनत कधी नापास नाही She झाली. finished her exam परीक्षा संपवली step by step, पायरी पायरीनं, year by year, वर्षोवर्षी. and today she's working in a good company. सगळ्या परीक्षा दिल्या, सगळं झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, आज चांगल्या कंपनीत कामाला आहे, She's standing on her own feet, स्वतःच्या पायावर उभी आहे, smiling with confidence हसतमुख विश्वासाने भरलेली, and testifying साक्ष देत that the same God who lifted her spirit की ज्या देवाने तिचा आत्मा उचलला will also lift others. तो देव दुसऱ्यांनाही उचलेल. Her failure did not bury her, तिच्या अपयशाने तिला पुरलं नाही, it built her. तिला बांधलं. Because God had never thought of cancelling her, कारण देवाने कधीच तिला रद्द करायची योजना केली नव्हती, but He corrected her. पण तिची चूक देवाने सुधरवून And दिली. today her life is proof आज तिचं जीवन एक पुरावा आहे that grace can restart somebody's destiny. की कृपा कुणाच्या तरी संकल्पाला आणि आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला परत सुरू करू शकते. Amen. आमेन. So you need to concentrate on studies. तर तुम्हाला अभ्यासावर लक्ष द्यावं लागेल. Please do not try to live only on coffee. आणि प्लीज कॉफी कॉफी नुसतं कॉफीवर जगू नका. Coffee can make your eyes open, कॉफी तुमचे डोळे उघडेल, but it cannot keep your future open. पण भविष्य नाही उघडणार. You need food, खायला अन्न पाहिजे, you need peace, शांती पाहिजे, you need good sleep. चांगलं व्यवस्थित 3 वेळ जेवायचं, चांगलं रात्री झोपायचं आणि अभ्यासही चांगला You करायचा. know, a mobile phone मोबाईल फोन, with low battery, जर त्या मोबाईल फोनची बॅटरी लो असेल, they may still light up, जरी तो असा लाईटअप दिसतो, but soon it will switch off. पण तो मरणार आहे खूप लवकर, Amen. त्याची बॅटरी संपणार आहे लवकर. So do not fall into depression. तर नैराश्यात वगैरे जाऊ नका. When you feel low, अगदी घसरल्यासारखं वाटलं do not try to heal yourself with alcohol, तर स्वतःला आरोग्य, दारू पी आणि ड्रग्ज घे अशानी देऊ नका. late night parties, रात्री रोज उशिराच्या पार्ट्या करू नका or wrong company. आणि चुकीचे मित्र मैत्रीण अजिबात नकोत. Because those things may look like medicine for का या you, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसताना औषधासारख्या दिसतील, but they are actually poison in colorful bottles. पण रंगीत बाटल्यांमध्ये भरलेलं ते विष आहे. Amen. आमेन. They may give you 1 hour of happiness, एका तासाचा आनंद त्यातनं मिळेल, but 10 years of regret. पण 10 वर्षाचा पस्तावा मिळेल. So stay holy, तर पवित्र राहा, stay faithful, विश्वासू राहा, protect your future. भविष्य स्वतः सुरक्षित ठेव. Not every shining bottle contains honey. प्रत्येक चमकणाऱ्या बाटलीत मधच असतं असं नाही. Amen. आमेन. 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 Your future has to be made. तुझं भविष्य बनलं तर पाहिजे ना. We are living in very difficult times. फार अडचणीनं भरलेल्या काळात आपण जगतो बेटा. काळ फार वाईट आहे. Lately I heard आता मी ऐकलं, in Rajasthan alone, राजस्थान मध्येच फक्त more than 2 lakh people, 2 लाखाहून जास्त लोक they applied for a pune's job. त्यांनी प्यूनच्या नोकरीसाठी अर्ज दिला. 2 lakh. 2 लाखाहून जास्त लोकांनी राजस्थान मध्ये शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज दिला. And among them त्यातून were thousands of graduates हजारो जण ग्रॅज्युएट होते and even PhD holders. आणि PhD केलेले पण अनेक होते ज्यांनी प्यूनच्या नोकरीसाठी अर्ज टाकला. And you know how much was the salary? आणि पगार किती त्या नोकरीचा माहिती आहे? 18,000 rupees. 18,000 रुपये. 18,000 rupees 18,000 रुपये only. फक्त. This shows how tough the competition is today. म्हणजे आज स्पर्धा किती अवघड आहे लक्षात येते. In India, the population is increasing fast, भारतामध्ये लोकसंख्या फार पटापट वाढतीये, but opportunities are not increasing at the same speed. पण संधी काही एवढी नाहीये आपल्याकडे. So you must prepare yourself seriously. तर स्वतःला गांभीर्याने तयार करा. Because when many people are running for one seat, का अनेक माणसं जेव्हा एका सीटच्या मागे असतात, you must train harder to sit there. मग तुझं शिक्षण तर फार जोरातच असलं पाहिजे ना, त्यात पास होऊन ती जागा किंवा ती सीट किंवा ती नोकरी मिळवायला. Some leaders tell people to have more children काही लीडर्स सांगतात लोकांना की तुम्ही अजून मुलं पैदा करा, because their lives are already settled. कारण त्यांची जीवन स्थिर स्थावर झालेली आहेत. त्यांना काय, But they do not feel the pressure that today's youths are feeling. अहो पण आज तरुण वर्गावर जो प्रेशर येतोय तो त्यांना काय माहित. And many young people are under peer pressure, आणि अनेक तरुण मुलं मुली आज फार दबावात आहेत. parental pressure, आई बापाचा and दबाव, some even lose hope. मग काहींची आशाही जाते. And parents also, I want to tell this night, आई वडिलांना पण आज रात्री मला सांगायचं आहे, please go slow with your children. प्लीज जरा आपल्या मुलांविषयीनं हळू. Do not push your broken dreams onto them. तुझं तुटलेलं स्वप्न त्यांच्यावर लादू नको. Because you didn't become a doctor, don't push your children to become doctor. तुम्ही डॉक्टर झाला नाही म्हणून तुमच्या मुलांनी डॉक्टर झालं पाहिजे अशी बळजबरी करू नका. They will become a doctor, but they will kill all their patients. डॉक्टर बनतील ते, पण त्यांचे सगळे रुग्ण मरतील. तो हे सौदा घाटे में जाएगा.
Just because you could not become a doctor does not mean your child should become one. आई वडील डॉक्टर झाले नाहीत म्हणून मुलाने डॉक्टर बनलंच पाहिजे हे बरोबर नाही. God has given every child different talents. देवाने प्रत्येक लेकराला वेगवेगळ्या कला दिल्यात. You cannot force a fish to climb a tree तुम्ही एखाद्या माशाला तू झाड चढच अशी बळजबरी करू नाही शकत and then blame it for falling. आणि मग ते खाली तो मासा खाली पडला असं म्हणून त्याला दोष कसा द्यायचा. Because first of all, fish were not made for the tree. कारण प्रथम तर मासा झाडासाठी बनलेला नाही पाण्यासाठी बनलाय. So parents, encourage your children. आई वडिलांनी आपल्या मुलाबाळांना थोडं प्रोत्साहन द्या. Pray for them. प्रार्थना करा. Tell them whatever happens, we are with you. त्यांना सांगा जे काही होईल ते आम्ही तुझ्या सोबत आहे. Your support can save their future. तुमचा आधार तुमच्या मुलांच्या भविष्याला सुरक्षित ठेवेल. Confidence grows where encouragement lives. जिथे प्रोत्साहन आहे तिथे विश्वास वाढतो. Amen. Amen. And students, I'm here to give you confidence. आणि सर्व विद्यार्थ्यांना आज मी विश्वासच द्यायला आलो. I have prayed for you. प्रार्थना करून आलोय. I stand strongly in the name of Jesus. येशूंच्या नावात मी बलवान उभा आहे आज. Your life will be made. तुझंही जीवन बनेल. If my life is made, जर माझं बनलंय your life will be made. तुमचंही बनेल. आमेन. Amen. आमेन. Pick up the pen. पेन उचला. Don't pick up the bat. बॅट उचलू नका. Concentrate on your studies. तुमच्या अभ्यासावर लक्ष लावा. Take help from students इतर विद्यार्थ्यांकडनं मदत घ्या who are brighter than you. जे तुमच्यापेक्षा हुशार आहेत. Take some help from your teachers टीचर्स कडनं मदत घ्या and see what you can do. आणि हे बघा की तुम्हाला काय करता येईल. Amen. Amen. And lastly, शेवटी when you pass, जेव्हा तुम्ही पास व्हाल as I often say, जसं मी नेहमीच सांगतो do not forget to bring your pedas. मला पेढे आणायला विसरू नका. तेही चितळेंचेच. Just joking. विनोद करतोय. आम्ही पुण्याचे आमचे चितळे. Because your success itself will be the sweetest sweet for me. कारण तुझं यशच माझ्यासाठी मिठाई आहे. Amen. Take care of your body शरीर सांभाळ. because your body is your first classroom. तुझं शरीर तुझं पहिलं क्लासरूम आहे, वर्ग आहे. Okay? Sleep is not laziness at झोप- such a time. अशा वेळेला झोप म्हणजे आळस नाहीये. झोपायच्या वेळेला झोपायचंच. Other times we will tell you don't sleep. इतर वेळेला आम्ही सांगू तुम्हाला झोपू नको. But now we will tell you sleep. आता सांगू की झोप बाबा, परीक्षा जवळ आली. Because many of the students have to be told to sleep अनेक now. विद्यार्थ्यांना मग परीक्षेच्या वेळेला सांगावं लागतं, अरे झोप आता, बास झालं. Sleep will be fuel for you. आणि झोप तुझ्यासाठी एक इंधन बनेल. Amen. आमेन. Food is a friend for you now. अन्न तुझा मित्र बनेल आत्ताला. Amen. आमेन. व्यवस्थित चांगला आहार घ्या. Yes. Don't take alcohol. दारू वगैरे पिऊ नका. No late night parties. अजिबात रात्री पार्टीला वगैरे जायचं नाही. कुठे No माझा more. आत्मा यायचा तुमच्या बरोबर. No more wrong relationship. चुकीची नाती बांधायची नाही. Wrong relationship will steal your destinies. चुकीची नाती तुझ्या संकल्पांना आणि आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला बर्बाद करतील. Holiness will protect your future. पवित्रता तुझ्या भविष्याला सांभाळून ठेव. Your future is too valuable to gamble. तुझं भविष्य फार मौल्यवान आहे, त्याचा जुगार खेळू नको. You are living in competitive foundation. तुझा पाया इतका स्पर्धात्मक आहे. Amen. आमेन. Discipline your skill. स्वतःच्या कलांनाही शिस्त लाव. Focus on Jesus. येशूंवर लक्ष लाव. God has put greatness in you. देवाने तुझ्यात थोरवी घातली आहे. Amen. आमेन. Your talent deserves training. आणि तुझ्या कलेला फक्त प्रशिक्षणाची एक गरज आहे. Parents are your supporters. आई वडील तुला आधार देणार आहेत. They are not your enemies. आई वडील तुझे दुश्मन नाही आहेत. Amen. आमेन. And so tonight, आज रात्री God will touch you. देव तुला स्पर्श करेल. Be ready. तयार राहा. Say, my future is in the hands of God. म्हणा माझं भविष्य देवाच्या हातात आहे. Say, my future will be made. माझं भविष्य बनणार. Say, I will make my parents proud. माझ्या आई वडिलांना मी अभिमानी करणार. I will walk in victory. मी विजयात चालणार. Devil, you cannot defeat me. सैताना तुम्हाला हरवू शकत नाही. I am unstoppable in the name of Jesus. आता येशूंच्या नावात मी थांबणारच नाही. I am unbeatable in the name of Jesus. येशूंच्या नावात मला आता कोणी हरवू शकत नाही. I declare मी घोषित करतो, that my mind is sharp. माझं मन तीक्ष्ण आहे. My memory is strong. माझी स्मरण शक्ती दांडगी आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात I declare मी घोषित करतो, that fear has no control over me. भीती माझ्यावर नियंत्रण ठेवणार नाही. I declare मी घोषित करतो, that I am filled with the peace of God. मी देवाच्या शांतीनं भरलेला आहे. I आमेन. declare that wisdom is flowing to me मी easily. घोषित करतो, सहजपणे ज्ञान माझ्याकडे वाहत येत आहे. I declare my confidence is rising every day. मी घोषित करतो, माझा विश्वास रोज वाढत आहे. I declare that my efforts will be blessed. मी घोषित करतो, माझी मेहनत आशीर्वादित होणार आहे. I declare that God's favor will go before me. मी घोषित करतो, देवाचा अनुग्रह माझ्या पुढे जाणार आहे. I declare that I will not panic. मी घोषित करतो, मी गोंधळणार नाही. I declare that God's favor will be with me. मी घोषित करतो, देवाची कृपा आणि अनुग्रह माझ्यावर राहणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात
नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Now we will pray. आता प्रार्थना करूयात. आमेन. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Something glorious is going to happen tonight. काहीतरी वैभवशाली आज रात्री घडणार आहे. Even all those who are watching me online ते now, सर्व आता मला ऑनलाईन पाहतायत ना, the Lord is going to touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करणार आहे. You do your part. तुम्ही तुमचा भाग बजवा Let Jesus do his part. आणि येशूंना येशूंचा भाग करू दे. तू Amen. तुझं काम कर, येशूंना येशूंचं करू दे. You study as much as you can. तुला होईल तेवढा तू अभ्यास कर. Don't break your head. तुझं डोकं फोडू नको. As much as you can study, study. जेवढं जमेल तेवढा अभ्यास कर. Leave the rest to God. बाकी देवाच्या हातात सोड. आमेन. He will make your life. देव तुझं जीवन घडवेल. He will make your life. देव तुझं जीवन घडवेल. Say. आमेन. So shall we pray now? मग आता प्रार्थना करायची का? And children, आणि मुलांनो, even if you fail, जरी तुम्ही नापास झालात don't think of running away from your house. तरी घर सोडून पळून जाणं वगैरे असा विचार करायचा नाही. Don't take extreme steps. आणि अशी जास्तीची पावलं उचलू नका. Don't end your life. अशी पराकाष्ठा नको, अतिशयोक्ती नको, आत्महत्या वगैरे नको. Your life is precious. तुझं जीवन मौल्यवान आहे. One exam does not ruin your destiny. एका परीक्षेनं तुझ्या ठरलेल्या दिशेचा नाश नाही होत. Even till today I'm giving my exams. आजपर्यंत माझ्या परीक्षा मी देतोय. Yes. आयुष्य एक मोठी परीक्षा आहे. रोज परीक्षा असते. Every day we all give exams. रोज सगळेच परीक्षा देतात. I give my exams. अजूनही मी परीक्षा देतोय. I gave my exams and came here. परीक्षा देऊनच आता आलोय. Life itself is an कारण exam. जीवन एक परीक्षा आहे. What you're worried about this little exam? या छोट्या छोट्या परीक्षेला काय एवढी तुम्ही घाबरून काळजी करताय? Yes, education is important, शिक्षण महत्वाचं आहे, but not more than your life. पण जीवनापेक्षा नाही ना. Your life is more important than exams. तुझं जीवन परीक्षेहून महत्वाचं आहे. Your life is more important even than education. तुझं जीवन शिक्षणापेक्षाही महत्वाचं If आहे. there is no life, what use is there of the education? तू जगलाच नाहीस तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं करणार काय? What will you do? जगावं तर लागेल ना त्याच्यासाठी. And God's grace is there. देवाची कृपा आहे ना. Amen. आमेन. Shall we pray? प्रार्थना करूया. हालेलुया. Can आमेन. we have worship song? Yes. एक आराधनेचं गीत गाणार. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों Yes. से तेरी खुशबू महके. हालेलुया. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, आमेन. मेरी बातों से तेरी खुशबू महके. मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान. मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान. Yes. यीशुआ. हालेलुया. सर्वांनी हात वर करून गा बेटा. बुलाओ यीशु को. सारे मिलके जीसस को बुलाओ. लिफ्ट अप योर हैंड्स. Call him. Call him. You need him the most. यीशुआ. 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 मेरे मन में समा जा. यीशुआ. मेरे मन में समा जा. हालेलुया. यीशुआ. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. God will make your life. देव जरूर तुमचं जीवन बनवेल. I lost my father when I was very young. मी फार लहान असताना माझे वडील वारले. We had nothing, आमच्याकडे काहीच नव्हतं, but God lifted me up. पण देवाने तरी मला उचललं. He made me successful. देवाने मला यशस्वी केलं. He will make you also देव successful. तुलाही यशस्वी करेल. Just trust in God. केवळ देवावर विश्वास ठेवा. Walk straight. सरळ चाला. Walk in the fear of God. देवाच्या भयात चाला. Listen to your parents. आई वडिलांचा ऐका. Your life will be made. जीवन बनेल. Are you ready? तयार आहात?
Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Just raise your right hand. केवळ आपला उजवा हात वर करा. Father, दे बाप्पा, these are your children. ही सगळी तुझी मुलं आहेत. They need your hand. त्यांना तुझ्या हाताची गरज आहे. They need your blessing. त्यांना तुझ्या आशीर्वादांची गरज आहे. You said if anybody lacks wisdom, तू म्हणाला जर कुणाला ज्ञान उणं पडत असेल ask of me. तर त्याने मला मागावे. Now, आता the children are asking for special wisdom. ही मुलं तुला खास ज्ञान मागतायत. They all want wisdom from you. या सर्वांना तुझ्याकडून ज्ञान हवंय. Once they receive wisdom, एकदा त्यांना ज्ञान मिळालं everything they can की memorize. सगळं काही त्यांना लक्षात ठेवता येईल. Every question becomes easy. प्रत्येक प्रश्न त्यांना सोपा जाईल And they'll be able to write their papers clearly. आणि त्यांना त्यांचा पेपर स्पष्ट लिहिता येईल. Fear will go. भीती जाईल. So come down, Lord. म्हणून खाली ये In प्रभू. the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those children who have fear, ज्या मुलांमध्ये भीती आहे come and line up in front. अशांनी इथे पुढे या. And I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Only children who have fear. फक्त ज्या मुलांना भीती वाटते, Fear has gripped your heart. भीती तुमच्या मनात बसलेली आहे, Anxiety has gripped your heart. टेन्शन दडपण तुझ्या मनात आहे, You are not sure. तुला खात्रीच नाहीये, Such children I'm going to pray for. अशा मुलांसाठी मी प्रार्थना करणार आहे. Yes. Father, दे बाप्पा, I thank you for these children. मी तुझे आभार मानतो या मुलांसाठी. I can read fear on their faces. त्यांच्या चेहऱ्यांवर भीती लिहिलेली मला दिसते. I can read anxiety on their faces. त्यांच्या चेहऱ्यांवर मला दडपण लिहिलेलं दिसतं. That shows त्यावरून कळतं how much it is affecting them. किती परिणाम होत आहेत या मुलांवर. And so, Lord, म्हणून प्रभू, today आज you have to change their countenance. तू त्यांचा चेहरा बदलून टाक. You have to change their तू countenance. त्यांचा चेहरा बदलायलाच हवा. Right now, I pray आता या वेळेला मी प्रार्थना करतो, you touch them right तू त्यांना now. स्पर्श कर या In वेळेला. the name of Jesus, येशूंच्या नावात. receive the touch in Jesus' name. देवाचा स्पर्श येशूंच्या नावात स्वीकारा. Receive the touch in Jesus' name. देवाचा स्पर्श येशूंच्या नावात स्वीकारा. Receive the touch in Jesus' name. तो स्पर्श येशूंच्या नावात स्वीकारा. Bring that boy here. Receive the touch in Jesus' तो name. स्पर्श येशूंच्या नावात स्वीकारा. Every devil of fear सगळा तो भीतीचा सैतान that is gripping the children, जो मुलांना जखडतोय, I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात Leave in Jesus' name. सोड. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात सोड. Be free in Jesus' name. हालेलुया. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Every fear, leave them in Jesus' name. सगळी भीती येशूंच्या नावात त्यांना सोडून जाऊ दे. Every anxiety, leave them in Jesus' सगळं name. दडपण येशूंच्या नावात त्यांना सोडून जाऊ दे. And let there be peace in their heart. त्यांच्या हृदयात शांती येऊ दे. Let there be confidence in their heart. त्यांच्या हृदयात विश्वास येऊ दे. Every demonic attack सगळे सैतानी हल्ले that is speaking negative in their जे ears, नकारात्मक बोलतात त्यांच्या कानात, I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात Leave in Jesus' name. सोड. येशूंच्या नावात या मुलांना. Come on, you also say, तुम्ही म्हणा, fear, leave me in Jesus' name. म्हणा, भीती येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Anxiety, leave me in Jesus' name. दडपण येशूंच्या नावात मला सोडून I जाऊ will दे. pass in the name of Jesus. येशूंच्या नावात मी पास होणार I आहे. will do well in the name of Jesus. येशूंच्या नावात मी चांगलंच करणार आहे. Don't cry. रडू नका. Don't cry. रडू नका. Jesus is there for you. येशू तुझ्यासाठी आहे. You will do well. तुझं चांगलं होणार आहे. You will do तू well. चांगलंच करणार In आहे. Jesus' name. येशूंच्या नावात Receive the wisdom of God. देवाचं ज्ञान स्वीकारा. Receive the power of God. देवाचं सामर्थ्य स्वीकारा. Master, प्रभू, touch them all. सर्वांना स्पर्श कर. Be with them. त्यांच्या सोबत राहा. And let every anxiety go in Jesus' name. सगळं दडपण येशूंच्या नावात जाऊ दे. Let every kind of fear go in Jesus' सगळी name. भीती येशूंच्या नावात जाऊ दे. Let every kind of panic attack go in Jesus' सगळा name. गोंधळ येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या Now नावात. place your hand on your head. आता आपला हात आपल्या डोक्यावर ठेवा. Lord Jesus, प्रभू येशू, as they have placed their hand on their heads, जसं मुलांनी आपला हात आपल्या डोक्यावर ठेवलाय, let them receive special wisdom in त्यांना Jesus' खास name. ज्ञान येशूंच्या नावात मिळू दे. Special wisdom in Jesus' name. खास ज्ञान त्यांना येशूंच्या नावात मिळू दे. Now come on, say, आता म्हणा, I can do all things मी सर्व काही करू शकतो through Christ ख्रिस्त येशूद्वारे that strengthens me. जो मला ताकद देतो. I can do all मी things सर्व काही करू शकतो through Christ ख्रिस्ताद्वारे that strengthens me. जो मला ताकद देतो. Right now, या वेळेला Jesus is filling you with His peace. येशू त्याच्या शांतीने तुला भरताय. He is filling you with confidence. येशू विश्वासाने तुला भरताय. That fear is leaving you. ती भीती तुला सोडून जात आहे. Anxiety is leaving you. दडपण सोडून जात आहे.
That boldness is coming. आणि धाडस येत आहे And you will study. आणि तू अभ्यास करणार You will आहेस. study. अभ्यास नक्की करणार None आहेस. of you will be sick. कोणी आजारी पडणार नाही. Nobody will be sick. एकही मुलगा मुलगी आजारी पडणार नाही. Every devil सैतान which will put sickness on them जो या मुलांवर आजार घालेल in these 2-3 months, या 2-3 महिन्यात leave in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या नावात. None will fall sick. एकही लेकरू आजारी पडणार They नाही. will all be healthy in सगळे Jesus' name. आरोग्यवान राहतील येशूच्या नावात. They will all be strong in Jesus' सगळे name. बलवान राहतील येशूच्या नावात. And they will make their parents proud. आणि सगळे आपल्या आई बापांना अभिमानी करतील येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Receive the favor of God in Jesus' name. देवाचा अनुग्रह येशूच्या नावात स्वीकारा. Divine favor of God. देवाचा दैवी अनुग्रह. Receive heaven's touch right now in Jesus' name. स्वर्गाचा स्पर्श आता येशूच्या नावात स्वीकारा. Thank you, Father. धन्यवाद देव Say बाप्पा. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. See, peace has come in you. आता तुमच्यामध्ये शांती आली ना That fear is gone. आणि भीती गेली. Oh God, don't देवाला cry, don't धन्यवाद. cry, don't रडू cry. नका, रडू नका, रडू नका. You will do well. तुम्ही चांगलंच करणार You will आहात. do well. चांगलंच करणार. Don't worry. काळजी नाही करायची. You will do well. चांगलं कराल. Amen. आमेन. Seeing the tears, I feel bad. मला ना मुलांचे अश्रू बघून वाईट वाटतं. But don't worry. पण नका काळजी Your करू. life will be made. तुमचं जीवन बनेल, घडेल. Amen. Thank आमेन. you, Jesus. देवाला Take your धन्यवाद. places. आपल्या जागेवर जाऊन बसा प्लीज.